नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष लाड, AFO युनियन बँक ऑफ इंडिया. स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्र कृषी सेवा ही परीक्षा आहे 2020ची. तिचं नोटिफिकेशन नजीकच्या काळात येण्याचे अपेक्षित आहे, कारण MPSC संभाव्य वेळापत्रक आहे ते त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर मागच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये प्रसिद्ध केलं होतं. त्यामध्ये महाराष्ट्र कृषी सेवा या पदांचं मागणीपत्र ते प्राप्त झालं होतं. त्यामुळे आता MPSCने संभाव्य परीक्षांमध्ये त्याचं नाव दिलेलं आहे. त्यामुळे आता आपण ह्या परीक्षेची योग्य तयारी करून आपली जी पोस्ट आहे यामध्ये ती आपण मिळवली पाहिजे, आणि त्यासाठी अभ्यासक्रम आणि पुस्तकं हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रम डिस्कस करणार आहोत, आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला पुस्तकांची माहिती देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्वपरीक्षा आणि त्या संदर्भातील अभ्यासक्रम व पुस्तकं ह्या संदर्भात माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा टॉपिक. तर मित्रांनो, एक जनरल परीक्षा योजना आपल्या समोर दिसत आहे. यामध्ये दिलं आहे त्यांनी की विषय मराठी लँग्वेज आहे, त्यासाठी प्रश्नसंख्या असतील पूर्वपरीक्षेला 15, जे 30 गुणांना विचारले जातील. त्यांचा दर्जा हा शालांत लेवलचा म्हणजे 10वी ते 12वी लेवलचा असणार आहे. मराठी माध्यममध्ये सर्व प्रश्न विचारले जाणार आहेत. नंतर इंग्लिश लँग्वेज म्हणजे आपण इंग्लिश व्याकरण म्हणूया आणि कॉम्प्रेन्शन म्हणूया. यामध्ये 15 प्रश्न विचारले जातील 30 मार्कांसाठी, आणि याचा दर्जासुद्धा पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलचा असेल, आणि हे प्रश्न फक्त इंग्लिश या भाषेमध्ये असतील. त्यानंतर आहे सामान्य अध्ययन. एकूण 45 प्रश्नसंख्या आहे. तर आपण एकंदरीत अंदाज घेतला तर सामान्य अध्ययनाचं वेटेज जास्त आहे. 45 प्रश्न 90 मार्कांसाठी पदवी लेवलचे असणार मराठी व इंग्लिश लँग्वेजमध्ये. त्यानंतर कृषी विषयक घटक 25 प्रश्न 50 मार्काला आहेत, आणि ह्यांची लेवलसुद्धा पदवी लेवलची, आणि हे विशेष म्हणजे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असणार आहेत. तर हे 100 प्रश्न आणि टोटल गुण आपण टॅली केले तर ते 200 असे 200 मार्कांची ही पूर्वपरीक्षा असणार आहे. वेळ आहे 1 तास, आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची परीक्षा असेल. तर मराठी विषयाचा सिलेबस पाहूया. सर्वसामान्य शब्दसमूह म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यरचना या विषयावरती प्रश्न येऊ शकतात. जसं की वाक्यातील उद्देश कोणता, वाक्यातील विधेय कोणतं, विधेयपूरक कोणते आहे, अशा प्रकारचे जे वेगवेगळे प्रश्न असतात. त्यानंतर विधानार्थी वाक्य कोणते, प्रश्नार्थी वाक्य कोणते, या स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. व्याकरण जे आहे या विभागामध्ये जे सामान्य व्याकरण आहे, जसे की विरामचिन्हे व त्यांचे प्रकार, क्रियाविशेषण अव्यय त्यांचे प्रकार, शब्दसिद्धी व त्यांचे प्रकार, काळ व त्याचे प्रकार, उभयान्वयी अव्यय व त्यांचे प्रकार, नाम व त्याचे प्रकार, विशेषण व त्याचे प्रकार इत्यादी प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ, ह्यामध्ये विविध म्हणी जे आहेत आणि जे वाक्प्रचार आहेत हे त्यांचे अर्थ विचारले जाऊ शकतात. तर उतार्यावरील जे प्रश्न आहेत त्यामध्ये एक छोटासा उतारा देऊन त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. तर हा सिलेबस जरी पाहायला एकदम सोपा वाटला तरी हा फार ट्रिकी सिलेबस असतो, आणि हा पूर्ण मार्क मिळवून देणारा पार्ट आहे मराठी. म्हणजे या विषयामध्ये मुलं पैकीच्या पैकी मार्क्स मिळवतात. त्यामुळे ह्या विषयाचे मार्क आपले गेलेच नाही पाहिजेत. या पद्धतीने आपण ह्या विषयाची तयारी केली पाहिजे. आता पाहूया इंग्लिश. इंग्लिशमध्ये कॉमन वोकॅब्लरी म्हणजे जो शब्दसंग्रह त्यावरती प्रश्न येतात. सेंटेन्स स्ट्रक्चरवरती प्रश्न येतात, जसं की आता बोललो तसं प्रश्नार्थक वाक्य, उद्गारार्थी वाक्य, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच या प्रकारचे. नंतर ग्रामर, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण यावरती प्रश्न येतात. यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस म्हणजे जे वाक्प्रचार आहे त्यांचे वाक्यात उपयोग, त्यांचे अर्थ इत्यादी प्रश्न येतात. तर ह्या संदर्भात मी वन वर्ड सबस्टिट्यूशन हा टॉपिक जो आहे सध्या मी चालू केला आहे, तो माझ्या क्षितिज करिअर या यूट्यूब चॅनलवरती त्याची प्लेलिस्ट तुम्हाला मिळेल, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची प्लेलिस्ट तुम्हाला देईन. तर रोज ते तुम्ही थोडे थोडे जरी वाचत गेलात वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्यानंतर मी आता इडियम्स टाकणार आहेत, त्यानंतर फ्रेजेस टाकणार आहेत, असं करून तुम्ही रोज थोडा थोडा जर थोड्या वेळ जर ते व्हिडिओ पाहिलात तर बऱ्यापैकी तुमची ह्या विषयाची तयारी होऊ शकते. आणि त्यामध्ये जे मी क्वेश्चन घेतलेले आहेत ते मागील वर्षी विचारलेलेच प्रश्न आहेत. SSC CGLला, त्यानंतर वेगवेगळ्या परीक्षा असतील गव्हर्नमेंटकडून कंडक्ट करण्यात आलेल्या, MPSC, इतर राज्यांच्या परीक्षा असतील, तर त्यामध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत. त्याबद्दलची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. सो इडियम्स आणि फ्रेजेस, त्यांची मिनिंग्स आणि कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज म्हणजे उतार्यावरील प्रश्न हे इंग्लिश या भागामध्ये विचारले जाऊ शकतात. आता जनरल स्टडीज सामान्य अध्ययनाचा भाग, करंट इव्हेंट्स अँड
करंट इव्हेंट ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, तर हा आला चालू घडामोडीचा भाग. हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया, ते पण कधीपासून 1857 2000 सालापर्यंत विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. तर एक जनरल ट्रेंड पाहायला गेला आहे की गांधी युगातील चळवळी आणि जे महाराष्ट्र रिलेटेड स्पेसिफिक महाराष्ट्राचा स्वातंत्र्य लढ्याशी स्पेसिफिक इत्यादी जे प्रश्न आहेत ते ह्यामध्ये विचारले जातात आणि खास करून समाजसुधारकावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यानंतर जिओग्राफी ऑफ इंडिया स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, तर ह्या सब्जेक्टमध्ये महाराष्ट्राचा भूगोलच जास्ती करून विचारला जातो, परंतु आपल्याला भारताचा भूगोल देखील अभ्यासायचा आहे. इंडियन पॉलिटिकल सिस्टीममध्ये ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जिल्हा परिषद, तालुका पंचायत, ग्रामपंचायत, रोल ऑफ पोलीस पाटील अँड तलाठी इन विलेज ॲडमिनिस्ट्रेशन. तर या भागामध्ये आपल्याला पंचायत राज, त्यानंतर बेसिक कॉन्स्टिट्यूशन आहे ते, आणि त्याचबरोबर जे जिल्हा आणि प्रशासन आहे, राज्य प्रशासन आहे इत्यादी बाबतची आपल्याला माहिती अभ्यासायची आहे. सोशल रिफॉर्म्स इन इंडिया, यामध्ये आपण समाजसुधारकांचा अभ्यास करायचा अपेक्षित आहे. त्यानंतर इंडियन इकॉनॉमी, रोल ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडियन इकॉनॉमी, इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन ऑफ इंडियन इकॉनॉमी. तर भारतीय कृषीचा अभ्यास करायचा आहे. त्याचसोबत आपल्याला जे एल पी जी रिफॉर्म्स आले 1991 पासून, तर त्यांचासुद्धा विशेष अभ्यास त्यांनी इथे सिलेबसमध्ये इन्क्लूड केल्यामुळे तो आपल्याला अभ्यासावा लागणार आहे. शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, यामध्ये पोल्युशन, कन्झर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, रोल ऑफ इंटरनॅशनल नॅशनल लेवल एजन्सीज अँड NGOज इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर हा पार्ट आहे, फार इम्पॉर्टंट आहे, ह्यावरती प्रश्न खूप विचारले जातात. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास, यामध्ये पर्यावरण संदर्भात संस्था, NGO, एजन्सीज, त्यानंतर कन्झर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस म्हणजे आपले जे नैसर्गिक संसाधनं आहेत त्यांचे जे संरक्षण करण्यासाठी जे काही प्रयत्न केले जात आहेत त्या संदर्भातली माहिती वगैरे ह्या हेडखाली विचारले जाऊ शकते. त्यानंतर आहे कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर यामध्ये बेसिक कम्प्युटर नॉलेज जसं की यूज ऑफ कॉम्प्युटर इन डिफरंट फील्ड अँड इट्स स्कोप, त्यानंतर IT संदर्भात जसं की इंटरनेट, ईमेल, ई-कॉमर्स, वेबसाईट पर्टेनिंग टू ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशन इत्यादी गोष्टी इथे विचारल्या जाऊ शकतात. फार छोटा टॉपिक आहे आणि मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे, फार सोपे प्रश्न येतात ह्या विषयावरती. इम्पॅक्ट ऑफ पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल, कम्युनिकेशन, पब्लिक हेल्थ, डेव्हलपमेंट ऑन रुरल लाईफ. सो इथे रुरल डेव्हलपमेंट रिलेटेड पॉईंट आहे हा. यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, त्यानंतर कम्युनिकेशन आणि आरोग्य इत्यादी दृष्टिकोनातून रुरल लाईफचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हा मोस्ट ऑफ द पार्ट आहे, हा आपला करंट अफेअर्समधनं कवर होतो. यामध्ये गव्हर्नमेंट स्कीम रिलेटेड टू पब्लिक हेल्थ असेल, त्यानंतर कम्युनिकेशन रिलेटेड स्कीम्स असतील, सामाजिक विकासाच्या योजना असतील इत्यादी प्रश्न ह्या हेडखाली विचारले जातात. तर आता आपल्या सर्वांचा आवडता टॉपिक ॲग्रिकल्चर आणि महत्त्वाचा टॉपिक ज्याच्यासाठी आपण ही तयारी करतो आहोत, लँड युटिलायझेशन अँड मेजर क्रॉप. यामध्ये जी महत्त्वाची पिकं आहेत त्या संदर्भातली माहिती, इरिगेशन सोर्सेस अँड देअर मेथड्स, ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी संदर्भातले जे बेसिक पॉईंट्स, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट डेव्हलपमेंट अँड प्रोड्यूस. फॉरेस्ट डेव्हलपमेंट अँड प्रोड्यूस या विषयावर फार प्रश्न विचारले जातात. फिशरीज, ॲग्रिकल्चर, इकॉनॉमिक्स. तर हे जे सब्जेक्ट आहेत हे आपल्याला चांगल्या पद्धतीने तयारी करायची ह्या सब्जेक्टची, कारण प्रिलिम्सला ह्यावरती विचारणारे प्रश्न हे एका चांगल्या लेवलचे असतात. इवन IBPS AFOच्या परीक्षेपेक्षा हार्ड लेवलचे प्रश्न हे आपल्याला MPSCकडनं एक्सपेक्ट असतात. मुख्य परीक्षेच्या प्रश्नांची लेवल तर अजूनही डिफिकल्ट असते, पण पूर्व परीक्षेच्या संदर्भात विचार केला गेल्यास आपल्याला चांगली तयारी ह्या विषयाची करावी लागणार आहे. तर मित्रांनो, आता आपण पुस्तकांचा विचार करूया. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त ॲग्रिकल्चरसाठी कोणती पुस्तके वाचायची ह्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो. तर लँड युटिलायझेशन अँड मेजर क्रॉप्स यासाठी तुम्ही फक्त आणि फक्त जे अरुण कात्ते यांचे 2 व्हॉल्यूम आहेत ते पहा. ते वाचून झाल्यानंतर जे सुंदाचं बुक आहे ते वाचा. इरिगेशन सोर्सेस अँड मेथड ते पण सुंदामधून कवर होईल. ॲनिमल हजबंडरी अँड डेअरीसुद्धा सुंदामधून कवर होईल. हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट डेव्हलपमेंट अँड प्रोड्यूस यासाठी तुम्हाला स्पेसिफिक पुस्तकं अभ्यासावी लागतील. फॉरेस्ट डेव्हलपमेंट अँड प्रोड्यूससाठी एक पुस्तक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ते मिळून जाईल, ते पाहून घ्या. अँड हॉर्टिकल्चरसाठी इन्स्टंट हॉर्टिकल्चरसारखी जी पुस्तके आहेत ती तुम्ही वाचू शकता. फिशरीजमध्ये तुम्हाला फार बेसिक कन्सेप्ट विचारतील, तर त्यासाठी आमच्या क्षितिज करिअर या यूट्यूब चॅनलवरती एक मी खास प्लेलिस्ट बनवलेली आहे फिशरीज रिलेटेड, तर ती एकदा पाहून घेतला तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल.
ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स रिलेटेड जे पण टॉपिक्स आहेत ते तुम्ही अरुण कात्यान या पुस्तकमधनं वाचून घ्या. तर मित्रहो, आपण ह्या स्लाईडमध्ये ॲग्रिकल्चर रिलेटेड बुक्स मी इथे तुम्हाला सांगितले आहेत. जनरल स्टडीज मराठी इंग्लिश यासाठी जी बुक्स लागणार आहेत ती तुम्हाला मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेन. सो हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.